नमस्कार. आज सकाळ सकाळ मी चाललो आहे मुंबईला. आता वाजले आहेत 3. मुंबईला का चाललो आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. गाडी कोण चालवत असेल ओळखा बरं. दुसरं कोणी नाही, आपला चेतन ड्रॅगन. माझ्यासोबत अजून 2 जण ऍड झाले, आदर्श आणि अजय. हात असे वर करतायत की जसं काय ओटच मागतायत. ओट जाऊ द्या. अजय काय बघतो रे? हा, भूक लागली होती, म्हटलं चला काहीतरी खाऊया. डुगू डुगू करत पोहोचलो मुंबईला. इथली गर्दी बघून असं वाटत होतं की वापस पुण्याला जाऊ, पण अजय म्हणत होता आलोय तर फिरूनच जाऊ. रिक्षात बसल्यावर मला माझ्या त्रिशूळची आठवण आली. म्हटलं त्रिशूळ मुंबईमध्ये घेऊन यायला पाहिजे. हा, फिल्म सिटी मध्ये तर लयच मोठे मोठे स्टुडिओ येत राव. हे तर काहीच नाही. पुढे पुढे तुम्हाला अख्खी फिल्म सिटीज दाखवतो. इथं जिकडे बघा तिकडे सगळे तलवारीच घेऊन उभा आहेत. बाहेर येऊन बघतो तर हे काम तर मला पण येतंय. गणपतीमध्ये सगळं हेच काम केलंय मी. तुम्हाला तर माहिती आहे आपलं कसं सगळं जगा वेगळं असते. घरी गेल्यावर आईने विचारलं काय आणलं फिल्म सिटीवरनं, तर सांगायला येईल ना पाण्याची बॉटल आणि खूप मोठी मोठी स्वप्न. व्हिडिओ बनवण्याच्या नादात मी लयच पुढे आलो, हे सगळे मागच राहिले. आता हे काका काय म्हणत होते तेच समजत नव्हतं. अब बताओ, बहुत बड़ी बड़ी नाच आए हो एक बम्बई में। 2 तास वाट बघितली यांची. लय भूक लागली होती, मग मागवली ना तर्रीवाली मिसळ. आणि तुम्हाला सांगतो ट्रेन आणि शांत असं कधी होऊच शकत नाही. आत पण तेच आणि बाहेर पण तेच. मला वाटलं चेतन हाणतो काय की, पण नाही राव, गाड्याने सोडून आला. फायनली पोहोचलो पुण्यात. बाकी कुठं मन लागत नाही, पण पुण्यात आले की लय बरं वाटते बघा. पुणे ते पुणे हो. आणि दरवेळेस प्रमाणे चेतनच गाडी चालवत होता. घरी जाता जाता घेतले पेरू. मी संपवतो पेरू, तोपर्यंत तुम्ही लाईक करा, फॉलो करा.